फ्रेंड्स, आज आपण बांगडा मच्छी फ्राय करणार आहोत आणि टोळ मच्छी पण फ्राय करणार आहोत। आता आपण दोन्ही मच्छीला मसाला लावून 10-15 मिनिटं ठेवूया। लाल मिरची पावडर आहे ही। हा गरम मसाला टाकूया, हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, आपला कांदा लसूण मसाला टाक। हे सगळं असं मिक्स करून घेऊया। मच्छीला मसाला लावून झालेला आहे। 10-15 मिनिटं मच्छी अशीच ठेवूया। फ्राय करण्यासाठी आता आपण थोडंसं पीठ घेऊया, गव्हाचं। रवा मिक्स करूया, रव्याने छान मच्छी फ्राय होते। रवा आणि पीठ हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ टाकूया, कारण मीठ आपण मच्छीला पण लावून घेतलेलं आहे। याच्यात पण थोडा मसाला टाकूया, हे पण चांगलं मिक्स करून घेऊया, मसाला, हळद, मीठ। मच्छीला मसाला लावून 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पहिल्यांदा टोळ मच्छी फ्राय करून घेऊया। हे असं लावून घ्यायचं आहे मच्छीला। तेल गरम करायला ठेवूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता मच्छी तेलामध्ये टाकूया। मच्छी आपण पलटून घेऊया। मच्छी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण बांगडा मच्छी फ्राय करूया।
बघू शकता मच्छी चांगली फ्राय झालेली आहे. बघू शकता बांगडा मच्छी चांगली फ्राय झालेली आहे. टोळ मच्छी पण चांगली फ्राय झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.